तर नमस्कार मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण चाललो आहे ते म्हणजे वज्रगड पाहायला. वज्रगड म्हणजे नालासोपारामध्ये नालासोपारा वेस्टला गावामध्ये वज्रगड किल्ला आहे. तर आता आपण तो वज्रगड किल्ला पाहायला जाणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वज्रगड किल्ला पाहायला भेटणार आहे आणि खूप अपरिचित म्हणजे नालासोपारामध्ये सुद्धा किल्ला आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. तर आता आपण चाललो आहे ते म्हणजे वज्रगड पाहायला. तर चला, वज्रगड किल्ला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. तर चला आता जाऊया वज्रगड किल्ल्यावरती. मित्रांनो, वज्रगड किल्ल्याचा हा गेट आहे. ॲक्च्युली वज्रगड किल्ला खूप कमी लोकांना माहिती आहे. दत्त डोंगरी सांगितलं ना तर बोर्डवरती सुद्धा दत्त डोंगरी लिहिलेलं आहे आणि इथून आता आपल्याला 10 मिनटं वरती चालत जायचं आहे. त्याच्यात आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहे. तर चला, तर भंडारीचा जाऊया फटाफट. या साईडला तुम्हाला वरती एकदम बुर्जासारखं वाटतं, पण ते टेकडीसारखं आहे, डोंगराचा भाग आहे. आणि किल्ल्याचे खूप कमी अवशेष इथे आहेत, कारण चिमाजी आप्पांनी वसईची मोहीम आखली होती त्या टायमाला हा वज्रगड किल्ला बांधण्यात आला होता. खूप कमी अवशेष इथे आपल्याला बघायला भेटतं. आणि बांधणीसुद्धा याची आहे ना एकदम आबडधोबड आहे. म्हणजे आबडधोबड दगड कसे रचून एक म्हणजे किल्ल्याचं स्वरूप त्याला देण्यात आलेलं आहे. तर असा हा वज्रगड किल्ला आहे. तर चला आता जाऊया आपण फटाफट वरती. मंडळी, हे किल्ल्यावरती आपण आलेलो आहे. पण मित्रांनो, आपल्याला इथे या साईडला बघू शकता कुठल्या प्रकारचा महादरवाजा किंवा काही दिसत नाही आहे. बुरुजाचा काहीसा भाग दिसतो. या साईडला खालच्या साईडला एक बुरुज आहे, तर तो आपण नंतरला खाली जाऊन पाहूया. आणि ही जी तुम्हाला भिंत दिसते ही आता हल्ली बांधण्यात आलेली आहे. या साईडला जी तुम्हाला भिंत दिसते हल्ली बांधण्यात आलेली आहे. आणि या भिंतीच्या खालून बघितलं तर संपूर्ण हा बुरुजासारखा भाग वाटतो. तर हे समोर आहे दत्ताचं मंदिर. तर मंदिरामध्ये मित्रांनो आपण नंतर जाऊया. पहिले इथे आजूबाजूला काय काय आहे ते आपण बघून घेऊ. मंदिरामध्ये नंतर जाऊया. आणि मंदिराच्या समोर आपल्याला दीपमालसुद्धा दिसत आहे. मंदिर बघायच्या अगोदर इकडे जाऊया आपण ह्या साईडला खाली. मंदिराच्या पाठीमागे एक हनुमानाची मूर्ती आहे आणि शिवलिंगसुद्धा आहे आणि एक खोदीव टाकंसुद्धा आहे, ते सुद्धा आपण बघूया. आधी पहिलं अरे यार, हे स्लिपी आहे यार जाम. जरा स्लिपरी आहे, इथे जरा स्लिपरी आहे मंडळी, त्यामुळे हा रस्ता कधी पण जास्त करून बंद असतो. म्हणून तिथे जिने आहेत ना, आता जिन्यांनी बरं पडतं. थोडंसं
स्लिपरी झालाय बघा. बघा या साईडला बघितल्यानंतर आपल्याला थोडंसं असं म्हणजे बुरुज असं ना बुरुजा टाईपसारखं थोडं वाटतंय, पण हे सर्व आता बांधलेल्यासारखं वाटतंय थोडं. आणि या साईडनं सुद्धा आपल्याला येतं, पण हे खूप स्लिपी आहे, म्हणजे अक्षरशः याच्यावर शेवाल तयार झालेलं आहे, त्यामुळे खूप स्लिपी आहे. आणि हे बघा हा या साईडला असा एक बुरुजाचा भाग कसा बाहेरच्या साईडला जास्त असतो त्या प्रकारे याची रचना आहे, बघू शकता. चला आता मंदिराच्या बॅक साईडला जाऊया. तिकडे एक हनुमानाची मूर्तीसुद्धा आहे, शिवलिंग आहे, पाण्याचं टाकं आहे आणि बुरुज आहे, तर तो आता आपण जाऊन बघूया. चला मित्रांनो एक हनुमानाची मूर्ती आहे. आणि त्या साईडला खाली इकडे पाण्याचं टाक धनंजय सुद्धा आपल्यासोबत आज आहे. आणि मित्रांनो हे पाण्याचं टाकं हे माझ्या मते तेव्हा मराठ्यांनी म्हणजे जेव्हा किल्ला बांधला असणार तेव्हा हे खोदीव टाकं बांधीव आहे, प्रॉपर बांधीव आहे. मांदीव आहे, पण ते थोडंसं वरचं जरा बांधकाम थोडं आत्ताचं वाटतं. वरती बाकी खाली एकदम हे मंदिर जुनं स्वच्छ करायला आसपासचा परिसर हेच पाणी वापरतात. ओके वरती बोरिंग पण लावली होती. ओके या साईडला बोरिंगसुद्धा आहे बघा. तर ते हलवल्यानंतर हे इथून असं पाणी येतं, चांगली सिस्टम लावली. आणि मित्रांनो हे पाण्याचा टाका आहे या साईडला. आणि आता आपण इकडे वरती जाऊया. इकडून खाली उतरल्यानंतर आपल्याला प्रॉपर असा बुरुज असं समजतो, कारण तो असा बाहेर एका साईडला आलेला आहे. तसं तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. चला बघा मंडळी, हा बुरुजाचा भाग आहे, पण याच्यावरती एक खोली बांधलेली आहे आणि या साईडला शौचालय आहे. आणि हा बुरुज आहे ना आपल्याला पटकन लक्षात येतो. इकडून हे बघा, इकडून आपण खाली उतरलो ना तर आपल्याला बुरुजाचा भाग बुरुजाचा भाग आहे असं लगेच पटकन लक्षात येतं मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता याच्या दगड आहेत ना फक्त एकावर एक रचत नेलेले आहे. कुठल्याही प्रकारचा चुन्याचा किंवा कसलाही वापर केलेला नाही आहे, फक्त चिकट माती आणि दगड असे रचत नेलेले आहेत. आणि या किल्ल्याची माहिती नंतरला मी थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे, तर तेव्हा तुम्हाला समजेल की म्हणजे हे बघा हे दगड तुम्ही बघू शकता. आता ॲक्च्युली याच्यावर शेवाल तयार झाले त्याच्यामुळे पटकन लक्षात येत नाही, पण हे दगड तुम्ही बघू शकता फक्त एकावर एक रचत गेलेले आहेत. अशा प्रकारे हा एक बुरुज आहे. आणि या बुरुजाच्या आतमध्ये त्या लोकांनी शौचालय बांधलेलं आहे. या साईडला ते शौचालय आहे. आणि इथे महाराज कुठले तर आहेत त्यांची इथं समाधी आहे या साईडला. हा सुद्धा भाग तुम्ही बघू शकता. कसा बुरुज कसा असतो मित्रांनो, बुरुज आणि तटबंदी असते त्या प्रकारे हा असा एका साईडला असा बाहेर काढल्यासारखा वाटतोय. आणि ते पिंपळाचे भरपूर झाड आहेत. हे इथे असं चौकोनी असं आकाराचं केलेलं आहे, म्हणजे माझ्या मते इथून पाणी काढून इथे असं साठवत असणार. आणि पटकन लक्ष देतं असं चौकोनी आकाराचं आहे. त्याच्यामध्ये सध्या आता गाळ तयार झालेला आहे. या विहिरीमधलं पाणी काढून ह्याच्यामध्ये ठेवत असणार, इथे नंतर ते पाणी घेऊन जात असणार. अशा प्रकारे याची लक्षणं आहे. त्या साईडला सुद्धा जाऊया. तिकडे पण मित्रांनो बुरुज आपल्याला समजतं की बाहेरच्या साईडला बुरुज फेकला गेला, तिकडे सुद्धा टॉयलेट बांधलेलं ते सुद्धा आपण बघूया. मित्रांनो आता तुम्हाला पटकन लक्षात येईल हा बुरुज कशा प्रकारे बाहेरच्या साईडला असा काढलेला आहे बघा.
तिथून तुम्हाला पटकन लक्षात येईल बघा असा याचा घेरा आहे आणि हा बुरुज असा बाहेरच्या साईडला काढलेला आहे आणि इथे झरोके दिलेले आहेत जागोजागी. असे झरोके 1-2 ठिकाणी दिसले मला. इथे एक आहे त्या साईडला, तिकडे सुद्धा मगाशी आपण जो बुरुज बघितला खाली उतरून तिकडे सुद्धा तो झरोका असा दिलेला आहे आणि तुम्ही या बुरुजामध्ये सुद्धा शौचालय बांधलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा बाहेरच्या साईडला बुरुज काढलेला आहे. तर चला म्हणजे काहीतरी दाखवत आहे. ओके, लांब तिथे ना समुद्र दिसतो. ओके, तो तिथला भाग आहे ना तो सगळा वसईचा. आपण माझा सध्या वसईमध्येच आहे पण नालासोपारावरनं जरा जवळ पडतं. म्हणजे नालासोपारावरनं हे 7-8 किलोमीटरवर आहे आणि वसईवरनं नाही म्हटलं तरी हे अंतर जरा जास्त मोठं आहे. जरा 10-14 किलोमीटर आहे पण नालासोपारावरनं थोडं जवळ आहे. आणि तिथे लांब जर दिसत असेल तुम्हाला तर समुद्र जरा जवळ येऊन दाखवू. जे समुद्र आहे ना तो वसईचा एरिया, तिथे वसई किल्ला आहे, वसईचा किल्ला. आणि ह्या साईडला जर गेलो आपण त्या साईडून दाखवूया. तिकडनं आपल्याला अर्नाळ्याचा परिसर दिसतो म्हणजे अर्नाळा किल्ला, विराचा परिसर. आणि 2 किल्ल्यांच्या मध्ये असणारा हा नालासोपारातला किल्ला म्हणजे वज्रगड. आज आपण इथे या वज्रगडावरती आलेलो आहोत. चला तर अजून काही इकडच्या आजूबाजूच्या वास्तू, आजूबाजूचे जे काही ठिकाण आहेत ते बघून घेऊया. मंडळी थोडक्यात धनंजयने माहिती सांगितलेली आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे की हा परिसर कशा प्रकारे म्हणजे मोक्याच्या जागी हा किल्ला बांधलेला आहे. या साईडला मगाशी धनंजयने सांगितल्याप्रमाणे वसईचा किल्ला आहे आणि या साईडला मगाशी आपण तिकडे गेलेलो ना मंदिराच्या त्या साईडला, जिथे मी बोललो की इथे थोडी निसर्डी जागा आहे, त्या साईडला आहे अर्नाळा किल्ला. तर ह्या दोघांच्या मधोमध हा वज्रगड किल्ला बांधलेला आहे. आणि हे बघा मित्रांनो, इकडून तुम्हाला दिसेल हा बुरुज कशा प्रकारे बाहेर आलेला आहे. हा बघा, हा बघा, पटकन तुमच्या लक्षात येईल की हा बुरुज आहे ते. तर मित्रांनो आता आपण हा बुरुज बघितला, तुम्हाला माहिती आहे या साईडला वसई किल्ला आहे. तर हा बुरुज एकदम मोक्याच्या ठिकाणी बांधलेला आहे. म्हणजे ही जी वाट तुम्हाला दिसते ना ही जुनी वाट आहे आणि हा बुरुजाचा त्याखाली उपयोग किती महत्त्वाचा होता असेल. हा बुरुज म्हणजे हा बुरुज लक्ष ठेवण्यासाठी, समोरच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी हा बुरुजाचा उपयोग केला जायचा. पटकन लक्ष येतो बघा ना मित्रांनो कशा प्रकारे हा बुरुज आहे, लगेच पटकन लक्ष येतं. आणि नक्कीच इथे हा किल्ला होता. आणि तुम्ही जर बोलत असेल की म्हणजे अवशेष वगैरे काही दिसत नाही आहेत, पण मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे पाण्याचे टाके आहेत, बऱ्याच ठिकाणी बुरुज आहेत, तटबंदीसुद्धा आहे किल्ल्याची, पण ती काही प्रमाणामध्ये थोडीशी ढासळलेली आहे. आणि अशा प्रकारे हा मित्रांनो बुरुज. तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथे संपवायची वेळ झालेली आहे. आता फक्त आपलं ते मंदिर राहिलं आहे, ते मंदिर तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर ही व्हिडिओ आपण इथे संपवूया. वज्रगड किल्ल्यावरती कसं यायचं ते मी तुम्हाला सांगतो आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला कुठूनही तुम्ही येत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला नालासोपारा गाठायचं आहे. आणि नालासोपाराला आल्यानंतर तुम्हाला नालासोपारा वेस्टला जायचं आहे. वेस्टला डेपोमधून वसई महानगरपालिकेच्या बसेस सुटतात, ज्या तुम्हाला भुईगावला येणारी बस कुठली पकडायची आहे. आणि तीसुद्धा बसेससुद्धा खूप टायमाने आहेत, म्हणजे तास 1.5 तासानंतर एक बस आहे. तर तुम्हाला भुईगाव बीचला जाणारी बस पकडायची आहे आणि भुईगाव फाटा आहे त्या फाट्याजवळ तुम्हाला उतरायचं आहे. आणि तिथून उतरल्याच्या नंतरला तिथून हार्डली 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरती हा वज्रगड किल्ला आहे. तर नक्की मित्रांनो या वज्रगड किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या. खूप छान वज्रगड किल्ला आहे आणि जो आजूबाजूचा वातावरण आहे आणि जे आजूबाजूचं दृश्य आहे ते खूपच छान आहे. तर नक्की मित्रांनो एकदा वज्रगड किल्ल्यावरती या आणि या वज्रगड किल्ल्याला भेट द्या, कारण खूप कमी लोकांना नालासोपारामध्ये किल्ला आहे हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याच्यामुळे नक्की एकदा वज्रगड किल्ल्याला भेट द्या. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आपला संपूर्ण वज्रगड किल्ला पाहून झालेला आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही वज्रगड किल्ला पाहिला आहे. तर मित्रांनो आता मी वज्रगड किल्ल्याची थोडक्यात माहिती सांगतो आहे. माहिती म्हणजे मित्रांनो ह्याचा इतिहासामध्ये खूप नोंदी आढळतात, त्यामुळे ह्याचा इतिहास असा सांगितला जातो की मित्रांनो ज्यावेळी इथे पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं
त्यावेळी पोर्तुगीज इथे आपल्या हिंदू लोकांवरती धर्मांतर करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार करत होते आणि त्यांचं धर्मांतर करत होते. तर ही बाब जेव्हा पेशव्यांना म्हणजे चिमाजी आप्पांना समजली तेव्हा चिमाजी आप्पांनी 1739ला वसई मोहीम काढली होती आणि या वसई मोहीममध्ये ह्या वजगड किल्ल्याने खूप महत्त्वाची जबाबदारी बजावली होती. तुम्ही मित्रांनो माझ्या ह्या साईडला बघू शकता. ह्या साईडला येतो म्हणजे आपला वसईचा किल्ला आणि ह्या साईडला आहे तो म्हणजे आपला अर्नाळाचा किल्ला. मगाशी अर्नाळा किल्ला आणि वसई किल्ला हे दोन्ही एका बाजूला आहे. ह्या साईडला अर्नाळा किल्ला आहे तर ह्या साईडला वसई किल्ला आहे. तर ह्या दोन्ही किल्ल्यांवरती नजर ठेवण्यासाठी हा वजगड किल्ला उभारला होता. तर मित्रांनो हा किल्ला बांधण्यासाठी एकदम आबडधोबड दगड एकावर एक रचलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचा चुन्याचा वापर न करता ह्या किल्ल्याची निर्मिती केली गेली आहे. आणि मित्र वसई मोहिमेमध्ये ह्या किल्ल्याने खूप महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेली आहे. तर असा हा मित्रांनो वजगड किल्ला तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.